थांबा, हा व्हिडिओ तुमच्या समोर योगायोगाने आलेला नाही. तुम्हाला माहितीये का, श्री स्वामी समर्थांचं नाव, त्यांचा फोटो, त्यांची मूर्ती हे सगळं कुठेही केव्हाही अचानक तुमच्या नजरेसमोर येतं ना, ती एक संधी असते, एक दरवाजा उघडत असतो. पण बहुतेक लोक तो दरवाजा ओळखतच नाहीत. ते त्या दरवाजासमोरून चालत निघून जातात, नमस्कार करतात, पुढे जातात, बस. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. फक्त 1 मिनिट 60 सेकंद जेव्हा कुठेही श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिसतील, म्हणजे त्यांचं नाव दिसेल, फोटो दिसेल, मूर्ती दिसेल, अगदी कुणाच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दिसेल, रस्त्यावरच्या भिंतीवर दिसेल, गाडीच्या मागे स्टिकर दिसेल, कुठेही, तेव्हा फक्त 1 मिनिट 60 सेकंद तुम्हाला हे करायचंय आणि तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल मित्रहो. पण ते नेमकं काय आहे ते सांगण्याआधी मला तुम्हाला एक सत्य घटना सांगायची आहे. ही घटना ऐकल्यावर तुम्हाला कळेल की श्री स्वामी समर्थ कसे काम करतात. कारण स्वामी हे सरळ सांगत नाहीत, स्वामी हे इशारे देतात. स्वामी तुम्हाला काही चिन्ह पाठवतात आणि ज्यांना ती चिन्ह कळतात ना, त्यांचं नशीबच उघडतं. सोलापूर जिल्ह्यातला एक माणूस, नाव सांगत नाही कारण त्यानं विनंती केलेली आहे, पण गोष्ट खरी आहे. हा माणूस एका छोट्या दुकानात काम करायचा, किराणा दुकान. दुसऱ्याचं दुकान होतं. इथे पगार किती तर 7,000 मित्र हो. महिन्याचे 7,000 रुपये. बायको, 2 मुलं आणि आई, या 5 जणांचं कुटुंब या 7,000वर चालायचं मित्र हो. आता तुम्ही विचार करा एकदा, ती परिस्थिती कशी असेल विचार करा. सकाळी उठायचं, दुकानावर जायचं, रात्री यायचं, झोपायचं, हेच आयुष्य. रोज तेच, रोज रोज तेच. मुलांच्या शाळेची फीस भरता येत नव्हती. बायकोला दिवाळीला एक साडी घ्यायची होती, ती पण त्याला घेता आली नव्हती. आई आजारी होती, आजारी पडली, दवाखान्याचा खर्च कुठून काढायचा हे देखील त्याला कळत नव्हतं मित्रहो. एक दिवस या माणसानं विचार केला, बास, आता पुरे झालं. हे आयुष्य जगण्यात काही एक अर्थ नाही. ऐकलत का? हे आयुष्य जगण्यात काही एक अर्थ नाही असं त्याने ठरवलं. ती रात्र होती, मुलं झोपली होती, बायको देखील झोपली होती. आई तिच्या खोकल्यापासून कशी बशी सावरून स्वतःला झोपली होती आणि हा माणूस घराबाहेर आला. रात्रीचे 12 वाजले होते. रस्ते सगळे सामसूम झाले होते, अंधार. त्यानं चालायला सुरुवात केली. कुठे चाललो हे त्याला स्वतःलाही माहिती नव्हतं, पण पाय चालत होते, तो चालत होता. डोक्यात विचार होते, वाईट विचार, त्या अंधारा इतकेच काळे. चालता चालता तो एका चौकात आला आणि तिथे रस्त्याच्या कडेला एका भिंतीवर कुणीतरी स्प्रे पेंटनं लिहिलेलं होतं, श्री स्वामी समर्थ. बस इतकंच, 3 शब्द भिंतीवर निळ्या रंगात. तो माणूस तिथेच थांबला, त्याचे पाय थांबले. त्यानं ते 3 शब्द वाचले, श्री स्वामी समर्थ, आणि त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्याला कळालं नाही की तो का रडतोय, पण तो रडला मित्र हो, रडला. भिंतीसोबत गेला तो, भिंतीच्या जवळ, आणि त्या भिंतीसमोर थांबून उभा राहिला. रात्री 12 वाजता, एकटा, डोळ्यातून अश्रू आणि ढसाढसा रडणं. आणि त्या क्षणाला त्याच्या मनातून एक आवाज आला. आवाज आतून, अगदी आतून. तो आवाज काय म्हणत होता माहितीये का? थांब, मी आहे. तो माणूस तसाच त्या भिंतीसमोर बसला, गुडघ्यावर बसला, हात जोडले आणि फक्त 1 मिनिट त्याने डोळे मिटले. फक्त 1 मिनिट. काहीही बोलला नाही, काहीही मागितलं नाही, फक्त डोळे मिटून बसला. आणि त्या 1 मिनिटात त्याला एक शांतता जाणवली, एक उबदार भावना. जसं काही कुणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवलंय, जसं कुणीतरी म्हणतंय, मी सांभाळतो, तू फक्त चाल. तो माणूस उठला, घरी गेला आणि झोपला. दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात काही बदललं माहितीये का तुम्हाला? काहीच नाही.
परिस्थिती तीच होती, पगारही तोच होता, आजारपण देखील तेच होतं. पण एक गोष्ट बदलली होती. तो माणूस स्वतः बदलला होता. त्याच्या आत काहीतरी शिफ्ट झालं होतं. त्या दिवसापासून जिथे कुठे त्याला श्री स्वामी समर्थ दिसायचे, म्हणजे फोटो असो, नाव असो, मूर्ती असो, काहीही, तो 1 मिनिट थांबायचा, डोळे मिटायचा आणि फक्त श्री स्वामी समर्थांचं, स्वामींचं अस्तित्व अनुभवायचा. बास. मागायचा काहीच नाही, बोलायचा काहीच नाही, फक्त 1 मिनिट तो हे करायचा. 3 महिन्यात त्या माणसानं स्वतःचं दुकान उघडलं. लहान होतं पण स्वतःचं होतं. 6 महिन्यात आईचा इलाज सुरू झाला, कारण एका ओळखीच्या डॉक्टरनं मोफत मदत केली होती. वर्षभरात मुलांची फी भरता येऊ लागली आणि 1.5 वर्षानंतर दिवाळीला एक साडी नाही तर 2 साड्या मिळाल्या. हा चमत्कार आहे का? नाही. हा कोणता चमत्कार नाहीये, ही कोणती जादू देखील नाहीये. हे आहे स्वामींचं कनेक्शन. ते 1 मिनिट 60 सेकंद, त्या 1 मिनिटानं काय केलं माहितीये का? त्यानं त्या माणसाची फ्रिक्वेन्सी बदलली. त्याचं मन बदललं, त्याची ऊर्जा, तिची जी एनर्जी होती ते सगळं बदललं. आणि जेव्हा ऊर्जा बदलते तेव्हा परिस्थितीही बदलते. हा नियमच आहे. हा या विश्वाचा नियम आहे आणि स्वामींना हा नियम माहिती आहे, कारण हा नियम त्यांनीच तर बनवलाय. आता तुम्ही विचार करत असाल, हे 1 मिनिट म्हणजे नक्की काय करायचं? तर ऐका, नीट ऐका, कारण हे मी तुम्हाला स्वतःहून सांगत नाहीये, हे शेकडो स्वामी भक्तांच्या अनुभवातून आलेलं सत्य आहे. जेव्हा कुठेही कुठेही तुम्हाला श्री स्वामी समर्थ दिसतात, मग ते मंदिरात असो, रस्त्यावर असो, कुणाच्या गळ्यातल्या लॉकेटमध्ये असो, फोनवर असो, भिंतीवर असो, गाडीच्या डॅशबोर्डवर असो, कुठेही तुम्हाला जर दिसले ना, तेव्हा 1 मिनिट थांबा. पहिली गोष्ट, जिथे आहात तिथे तुम्हाला थांबायचंय. गडबड सोडा, गडबड सोडा, चालणं थांबवा, कडेला या. फोन जर स्क्रोलिंग करत असाल तर ते फोनचं स्क्रोलिंग देखील थांबवा, बोलणं थांबवा. फक्त 1 मिनिट तिथे थांबा, फक्त 1 मिनिट. आता दुसरी गोष्ट, डोळे मिटा, हळूवार, जबरदस्ती नको, सहज, जसे रात्री झोपताना मिटतात ना, अगदी तसेच. आता तिसरी गोष्ट, एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू, नाकातून आत आणि तोंडातून बाहेर, नाकातून आत आणि तोंडातून बाहेर. एकच श्वास घ्यायचा आहे, एकच श्वास, पण तो श्वास पूर्ण घ्या. पोटापर्यंत तो तुम्हाला जाणवला पाहिजे, तो श्वास. आता चौथी गोष्ट, मनातल्या मनात फक्त एकच वाक्य बोला. एक वाक्य, खूप महत्वाचं वाक्य आहे. काय म्हणायचंय? मनातल्या मनात म्हणायचंय, स्वामी तुम्ही आहात, मी आहे, बास. काय म्हणायचंय? स्वामी तुम्ही आहात, मी आहे, बास. आता पाचवी गोष्ट, ही खूप महत्वाची आहे बरं का. काहीच मागू नका, काहीच नाही. पैसे नको, आरोग्य नको, सुख नको, काहीच नको. फक्त त्या 1 मिनिटात स्वामींचं अस्तित्व अनुभवा. ते तिथे आहेत, तुम्ही तिथे आहात, बस. यापेक्षा जास्त काहीच लागत नाही. आणि 1 मिनिट संपलं की डोळे उघडा आणि पुढे तुमच्या कामाला चालायला लागा. तुम्ही जे काही करत असाल ते करत राहा, बस. एवढंच आहे. आता तुम्ही म्हणाल, हे इतकं सोपं आहे, फक्त एवढंच, आणि आणि यानं आयुष्य बदलतं? हो मित्र, हो. आणि मी तुम्हाला सांगतो का बदलतं ते. तुम्ही कधी विचार केलाय का की श्री स्वामी समर्थ तुम्हाला का दिसतात? अहो, रस्त्यावर हजारो गोष्टी दिसतात, हजारो गोष्टी आहेत. दुकानं आहेत, कुठे बॅनर्स लावलेली असतात, पोस्टर्स लावलेले असतात, मोठमोठे जाहिराती असतात. पण तुमचं लक्ष कशावर जातो हो? श्री स्वामी समर्थांच्या फोटोवर, स्वामींच्या नावावर? हा योगायोग आहे का? नाही.
हा योगायोग नाही मित्र हो. स्वामी तुम्हाला दिसणं म्हणजे स्वामी तुम्हाला बोलवणं. हो, ते तुम्हाला बोलवतायत. हे एक सिग्नल आहे मित्र हो. हा एक कॉल आहे. जसा फोन वाजतो ना, अगदी तसाच. पण बहुतेक लोक काय करतात हो, जेव्हा असं घडतं तेव्हा? फोन वाजतं तेव्हा ते बघतात आणि कट करतात. म्हणजेच आपल्या बाबतीत ते नमस्कार करतात आणि पुढे जातात. फोन उचलतच नाहीत. पण जो उचलतो ना, तो 1 मिनिट थांबणारा असतो आणि त्या 1 मिनिटात स्वामी त्याच्याशी बोलतात. शब्दात नाही, भावनेत, ऊर्जेत, परिस्थितीत, त्याच्या आयुष्यातल्या बदलातून ते त्याच्याशी बोलत असतात. आता इथं मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट आहे पुण्याची. एक बाई, तिचं वय साधारण 45 वर्ष असावं. नवरा गेला कॅन्सरनं. 2 वर्षांचा लढा दिला. लाखो रुपये त्याच्यावर खर्च झाले. पण शेवटी गेलाच बिचारा. मागे राहिली ती एकटी बाई आणि तिची एक मुलगी. 16 वर्षांची होती, 10वीत. नवऱ्याच्या इलाजासाठी तिने घर गहाण ठेवलं होतं. दागिने विकले होते. नातेवाईकांकडून उधारी घेतली होती आणि नवरा गेल्यावर नातेवाईकांनी पाठ फिरवली. अगं पैसे कधी देतेस, पैसे कधी देतेस? एकच प्रश्न. कुणी विचारलं नाही, तू आज जेवलीस का? कुणी विचारलं नाही, अगं मुलीची शाळा कशी होते? फक्त एकच, पैसे कधी देतेस? ती बाई एकटी एकटी वाटायला लागलं तिला, एकटं वाटायला लागलं. ती बाई रात्री रडायची. तुम्हाला माहिती आहे ना असं रडणं, जे कुणाला ऐकू जात नाही. उशीत तोंड खुपसून रडतात तसंच. कारण मुलीला जर ऐकू गेलं ना, तर ती पण रडेल आणि आईला मुलीचं रडणं सहन होत नाही. एक दिवस ती बाई बसमध्ये बसली होती. कुठेतरी कामासाठी जात होती. कुणी ओळखीचं कामाला लावेल या आशेने ती निघाली होती. बसमध्ये गर्दी होती. उन्हाचा तडका होता. अगदी घाम, गर्दी आणि ती बसच्या खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यातच बस एका सिग्नलला थांबली आणि बाहेर रस्त्याच्या कडेला एक छोटंसं सुंदर श्री स्वामी समर्थांचं मंदिर होतं. अगदी छोटंसं. आणि देवळात एक सुंदर फोटो होता आणि त्या फोटोवर कुणीतरी नुकतंच एक फुलांचं हार चढवलेलं होतं. कुणीतरी ताजी फुलं देखील वाहिली होती. त्या बाईचं लक्ष त्या सुंदर दिसणाऱ्या अशा फोटोकडे, त्या हाराकडे आणि स्वामी समर्थांच्या त्या मुखाकडे गेलं आणि तिच्या डोळ्यातून पाणीच आलं. ती काही बोलली नाही. ती त्या बसमध्येच बसून होती. ती काही खाली उतरू देखील शकत नव्हती, कारण खूप गर्दी होती, उन्हाची परिस्थिती. ती बसमध्येच बसून होती. पण तिने तिथे काय केलं माहितीये का? तिने तिथंच डोळे मिटले. तिथेच बसमध्ये, त्या गर्दीत, त्या घामाजलेल्या अवस्थेत तिनं मनातल्या मनात म्हटलं, स्वामी, मला काय करायचंय ते मला कळत नाहीये. पण तुम्ही आहात, मी आहे, बास. 1 मिनिट बसमध्ये 60 सेकंद डोळे मिटून. मग ती सांगते, त्या 1 मिनिटात तिला वाटलं की जसं कुणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवला असावा. म्हणजे जसं आईनं लहानपणी केलं होतं ना तसं. ती शांत झाली. रडणं थांबलं. एक विचित्र शांतता आली. अशी शांतता जी बसच्या गर्दीत पण तिला जाणवली. आणि मग काय झालं माहितीये का? त्याच दिवशी संध्याकाळी तिला एक फोन आला एका ओळखीच्या बाईचा. त्यांना एक स्वयंपाकी लागणार होता एका ऑफिसच्या कॅन्टीनसाठी. पगार 12,000 रुपये. जेवणही मोफत तिथे भेटणार होतं. त्या बाईनं हो म्हटलं. दुसऱ्या दिवसापासून काम सुरू. आता तुम्ही म्हणाल, अरे बाबा, हे तर योगायोग आहे हा. कदाचित कदाचित असू शकतो. कदाचित योगायोग असू शकतो. पण मला सांगा, तो फोन त्याच दिवशी का आला? आधी का नाही आला? नंतर का नाही आला?
त्याच दिवशी, त्याच संध्याकाळी जेव्हा त्या बाईनं बसमध्ये डोळे मिटून स्वामींना अनुभवलं, त्यानंतर योगायोग म्हणा, तुम्ही म्हणा योगायोग, मी म्हणतो स्वामींची व्यवस्था. ती बाई आज त्या कॅन्टीनची मालकीण आहे. 3 वर्षात 3 वर्षात तिने स्वतःचं छोटं केटरिंगचं बिझनेस सुरू केलं. मुलीचं शिक्षण चालू आहे. कर्ज जे आधी डोक्यावर वाढलं होतं ते आता फिटलं. आणि ती बाई आज रोज एक गोष्ट करते. जिथे कुठे स्वामी दिसतील, जे नाव असो काही असो, ती 1 मिनिट थांबते, डोळे मिटते आणि फक्त स्वामींचं अस्तित्व अनुभवते. तुम्हाला एक विज्ञान सांगतो. तुम्ही कधी ऐकलंय का, जिथे लक्ष तिथे ऊर्जा? हे हे फक्त आध्यात्मिक वाक्य नाहीये मित्र हो, हे क्वांटम फिजिक्स सांगतं. तुमचं लक्ष जिथे जातं तिथे ऊर्जा वाहते, तिथे बदल होतो, तिथे गोष्टी घडायला लागतात, तिथे बदल होतात, तिथे गोष्टी घडायला लागतात. जेव्हा तुम्ही कुठेही स्वामींना बघता ना आणि 1 मिनिट तिथं थांबता, तेव्हा तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष अशा प्रकारे स्वामींवर केंद्रित करत आहात. आणि त्या 1 मिनिटात तुमची सगळी ऊर्जा स्वामींच्या ऊर्जेशी जोडली जाते. हे एक कनेक्शन आहे, हे एक अलाइनमेंट आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वामींच्या ऊर्जेशी अलाइन होता, तेव्हा तुमचं आयुष्य त्या ऊर्जेनुसारच बदलायला लागतं. विचार करा, तुम्ही रोज किती वेळा श्री स्वामी समर्थांना बघता हो? फोनवर, रस्त्यावर, मंदिरात, कुठेही रोज 2-3 वेळा तरी बघत असाल ना, बरोबर ना? मग रोज 2-3 मिनिट जर तुम्ही स्वामींशी कनेक्ट होत असाल, रोज 2-3 मिनिट स्वामींच्या सानिध्यात गेल्याचा अनुभव जर तुम्हाला येत असेल, तर महिन्याला 60 ते 90 मिनिट झाली, वर्षाला 12-18 तास. तुम्हाला माहिती आहे का, 12-18 तासात काय काय बदलू शकतं? पूर्ण आयुष्य बदलू शकतं. पण ते तेव्हाच बदलेल जेव्हा ते 12 तास खऱ्या कनेक्शनचे असतील. तो 1 मिनिट जर खरा असेल तर तुमचं आयुष्य बदलेल. फक्त सवयीचा नमस्कार नको, खरं थांबणं हवंय, खरं अस्तित्व अनुभवणं हवंय. आता पण इथे एक धोका देखील आहे, एक खूप मोठा धोका, आणि हे मी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. बहुतेक लोक जेव्हा स्वामींसमोर डोळे मिटतात तेव्हा ते काय करतात हो? ते मागतात. स्वामी मला पैसे द्या, स्वामी मला नोकरी द्या, स्वामी माझा आजार बरा करा, स्वामी माझ्या मुलांचं जमवा, स्वामी माझं कर्ज फेडा. आणि आणि मित्र हो, मागणं चुकीचं नाही, यात काहीच वावगं नाही. पण हा जो 1 मिनिट कनेक्शन आहे स्वामींसोबतचा, तो 1 मिनिट मागण्यासाठीचा नाहीये. ऐका नीट, त्या 1 मिनिटात तुम्हाला काही मागायचं नाहीये, काहीच नाही. फक्त तुम्हाला स्वामींच्या सानिध्यात असायचंय. तुम्ही कधी लहान असताना आईच्या कुशीत बसला होतात ना, आठवते ना? तेव्हा तुम्ही आईला काही मागायचात का? नाही. तुम्ही तिथे फक्त असायचात, तिच्या कुशीत, सुरक्षित, शांत. या वेळेतही तुम्हाला तेच करायचंय. स्वामी तुमची आई आहेत, तुमचे वडील आहेत, तुमचे गुरु आहेत, तुमचं सगळं काही तेच आहेत. त्यांच्या समोर तुम्हाला काही मागायची गरज नाहीये हो. तुम्ही काय मागणार? त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे की तुम्हाला काय हवंय ते. तुम्ही मागायच्या आधी त्यांनी ते तयार केलेलं असतं. तुम्ही फक्त ते रिसिव्हिंग मोडमध्ये, त्या रिसीव्ह करण्याच्या ज्या स्थितीमध्ये नसता, आणि तुम्हाला तिथं जायला पाहिजे. आणि तो जो 1 मिनिटाचा काळ आहे, तो जो मन शांत करून ते जे वाक्य म्हणणं आहे, 60 सेकंदाचं जो कालावधी आहे, तो तुम्हाला त्या रिसिव्हिंग करण्याच्या स्थितीत आणतो. जसं एखादा रेडिओ असताना, रेडिओच्या लहरी ह्या सगळीकडे असतात, हवेत भरलेल्या असतात. पण रेडिओची फ्रिक्वेन्सी जुळली तरच गाणं ऐकू येतं.
तसंच तुमचं आयुष्य तो रेडिओ आहे. आणि स्वामींची जी कृपा आहे ती या लहरी आहेत, त्या सगळीकडे आहेत आणि सदैव आहेत. स्वामींची कृपा ही सगळीकडे आहे, पण तुमची फ्रिक्वेन्सी त्याच्या सोबत जुळायला पाहिजे. ती तुमची फ्रिक्वेन्सी स्वामींच्या कृपेच्या फ्रिक्वेन्सीशी अलाइन झाली पाहिजे. आणि तो जो 1 मिनिट आहे, तो तुमची फ्रिक्वेन्सी जुळवण्याचं काम करतो मित्रहो. बघा, कमालीचं आहे ना. आता आणखी एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट जरा वेगळी आहे. ही गोष्ट भीतीदायक आहे, पण सांगणं गरजेचं आहे. नागपूरचा एक तरुण, त्याचं वय 25-26 वर्ष असेल. IT मध्ये काम, चांगला पगार होता, गाडी, फ्लॅट सगळं होतं. बाहेरून बघितलं तर सगळं व्यवस्थित, पण आत आत तो तुटत होता. कुणाला सांगता येत नव्हतं हो, कारण बाहेरून तर सगळं ठीक दिसत होतं ना. कुणी विश्वास देखील ठेवणार नाही. सगळे म्हणतील की अरे तुला काय कमी आहे रे, असं म्हणतील. पण आतला त्रास हे बाहेरच्या ऐश्वर्यानं कमी होत नसतो. हे तुम्हाला माहित आहे, कारण तुम्ही पण हे कधी ना कधी अनुभवलंय मित्र हो. या मुलाला अँझायटी होत होती. रात्री झोप यायची नाही, छातीत धडधडायचं, हात थरथरायचे. कशाची भीती? काहीच माहिती नाही. कसली चिंता? नाही, माहिती नाही. पण शरीर प्रतिक्रिया देत होतं. मन अशांत होतं. त्यानं डॉक्टर बघितले, गोळ्या घेतल्या, काहीच फरक पडलेला नाही. त्यांनी थेरपी केली, काही फरक पडलाच नाही. मग कुणीतरी त्याला म्हणालं, एक काम कर बाळा, तू अक्कलकोटला जा. त्याने ऐकलं, तो गेला अक्कलकोटला. स्वामी समर्थांच्या समाधी जवळ बसला आणि तिथे बसल्यावर त्याला काय जाणवलं माहितीये का? शांतता. अशी शांतता जी त्यानं कधी अनुभवलीच नव्हती. कसलीही गोळी म्हणा किंवा कोणती थेरपी म्हणा, कसलंही मेडिटेशन देऊ शकत नव्हतं. ही अशी शांतता होती. ही शांतता कोणी दिली हो? स्वामींनी दिली. पण तो नागपूरला परत आला आणि 3 दिवसात पुन्हा तेच सुरू झालं. अँझायटी, भीती, अशांतता, परत तेच. मग त्यानं एक गोष्ट इथे परत सुरू केली. जिथं कुठं स्वामी दिसतील तिथं 1 मिनिट थांबायचा. त्या अक्कलकोटच्या समाधी जवळच्या शांततेचं जो अस्तित्व होतं, ते शांततेचं जे अनुभव होतं, त्याचं स्मरण करायचा. डोळे मिटायचे, फक्त 1 मिनिट. आणि तो सांगतो, पहिल्या आठवड्यात काही जाणवलं नाही, दुसऱ्या आठवड्यात थोडं शांत वाटायला लागलं आणि तिसऱ्या आठवड्यात रात्री झोप यायला लागली. 1 महिन्यात अँझायटी कमी झाली. 3 महिन्यात गोळ्या बंद झाल्या. 3 महिने, फक्त 1 मिनिट, रोज 2 ते 3 वेळा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये का? त्या मुलाच्या ऑफिसमध्ये त्याच्या बॉसनं त्याला म्हटलं, अरे तू बदललायस रे, तुझ्यात एक वेगळीच शांतता आलीये, एक वेगळाच कॉन्फिडन्स आता तुझ्यामध्ये दिसतोय. आणि त्या कॉन्फिडन्समुळे त्याला प्रमोशन देखील मिळालं, पगार देखील वाढला. पण पगार वाढला म्हणून तो खुश नव्हता. तो खुश होता कारण तो आता शांत होता. पहिल्यांदा त्याला ही शांतता जाणवत होती. तुम्ही ऐकत आहात ना? तुम्ही अजूनही ऐकत आहात ना? तर मग मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला स्वामी कधी दिसले आणि तुम्ही फक्त नमस्कार करून पुढे गेलात का? विचार करा, किती वेळा गेला असाल हो? 100 वेळा, 1000 वेळा. प्रत्येक वेळी एक दरवाजा उघडत होता आणि तुम्ही तो बंद करत होता. पण आजपासून नाही. आजपासून तुम्ही तो दरवाजा उघडा ठेवणार आहात आणि 1 मिनिटात तिथे असलेल्या स्वामींचं अस्तित्व अनुभवणार आहात. 1 मिनिट, 60 सेकंद फक्त. आता मला तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट या पूर्ण व्हिडिओ मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे नीट ऐका. तुम्ही जेव्हा ते 1 मिनिट करताना, तेव्हा तुम्ही फक्त स्वामींशीच कनेक्ट होत नाही, तर तुम्ही स्वतःशी देखील कनेक्ट होत असता. तुमच्या आतल्या व्यक्तीशी तुम्ही कनेक्ट व्हायला लागता. कारण स्वामी कुठे आहेत हो? बाहेर मंदिरात, अक्कलकोटात? हो, नक्की आहेत, तिथेही आहेत. पण सगळ्यात आधी कुठे आहेत? तर इथे आहेत, तुमच्या आत.
स्वामींनी सांगितलंय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी म्हणजे कुठे हो? कुठेतरी दूर का? नाही. पाठीशी म्हणजे इतक्या जवळ की तुम्ही बघूही शकत नाही. इतक्या जवळ की ते तुम्ही स्वतः आहात. जेव्हा तुम्ही ते 1 मिनिट डोळे मिटता ना, तेव्हा तुम्ही बाहेरचं जग बंद करता. बाहेरचा गोंगाट असो, बाहेरच्या समस्या असो, बाहेरचे लोक, बाहेरचं सगळं काही EMIचं टेन्शन, हे टेन्शन सगळं बंद करता आणि तुम्ही आत जाता आत. आणि आत तिथे स्वामी आहेत. तिथे शांतता आहे. तिथे उत्तर आहेत. तिथे शक्ती आहे. आणि ती शक्ती तुमची आहे. स्वामींनी तुम्हाला दिलेली ती शक्ती आहे, तुमच्यात ठेवलेली. पण तुम्ही वापरत नाही, कारण तुम्ही आत जातच नाही. तुम्ही सदैव बाहेरच्या जगात असता, बाहेरच पाहत असता. बाहेरच्या जगात, बाहेरच्या समस्यामध्ये, बाहेरच्या लोकांच्या मनात बाहेर 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 बाहेर. पण तो 1 मिनिट 60 सेकंद तुम्हाला आत नेतो. आणि आत आत सगळं अस्तित्व आहे. आत सगळं अध्यात्म आहे. आत श्री स्वामी समर्थ आहेत. एक शेवटची गोष्ट, ही गोष्ट अक्कलकोटची आहे. जुनी आहे, खूप जुनी आहे. एकदा एक भक्त स्वामीकडे आला. तो खूप गरीब होता. त्यानं स्वामींना म्हटलं, स्वामी, मला मला धन द्या हो, मला संपत्ती द्या, मला सुख द्या. स्वामी हसले. त्यांनी त्या भक्ताकडे बघितलं आणि म्हणाले, तू मला काय देणार? भक्त म्हणाला, स्वामी स्वामी माझ्याकडे काय देण्यासारखं, मी गरीब आहे हो. स्वामी म्हणाले, मला 1 मिनिट दे. भक्ताला कळालं नाही. 1 मिनिट? स्वामी म्हणाले, तुझ्या आयुष्यातला 1 मिनिट मला दे, पूर्णपणे दे. त्या 1 मिनिटात तू फक्त माझा हो, कुणाचाच नाही, कशाचाही नाही, फक्त माझा 1 मिनिट. आणि मित्र हो, भक्तांनी ते केलं. डोळे मिटले. 1 मिनिट स्वामींचा तो झाला. आणि स्वामी म्हणाले, हे 1 मिनिट तू मला रोज दे आणि बाकी मी बघून घेतो. आता तुम्ही ऐकलत ना, स्वामींनी काय मागितलं? कोट्यावधी रुपये मागितले का हो? नाही. सोन्याचा मुकुट मागितला का? नाही. भव्य मंदिर? नाही. फक्त 1 मिनिट 60 सेकंद. आणि तुम्हाला माहितीये का की ते 1 मिनिट देणं सगळ्यात कठीण का आहे? कारण 1 मिनिट पूर्णपणे कुणाला तरी देणं म्हणजे त्या 1 मिनिटात बाकी सगळं सोडणं होतं. म्हणजे तुमच्या समस्या सोडाव्या लागतात तुम्हाला, तुमच्या काळज्या सोडणं, तुमचा इगो, तुमचा अहंकार तुम्हाला सोडावा लागतं. तुमच्यातलं जे मी आहे ते तुम्हाला सोडावं लागतं. फक्त 1 मिनिट. पण जो हे देतो ना, त्याला स्वामी सगळं देतात. सगळं म्हणजे सगळंच. आता मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे, खरंच विचारायची आहे. तुम्ही हा व्हिडिओ का बघत आहात हो? विचार करा. कारण तुम्ही शोधत आहात, काहीतरी शोधत आहात. कदाचित पैसा असेल, कदाचित आरोग्य असेल, कदाचित शांतता शोधताय, कदाचित एक उत्तर शोधत आहात. आणि स्वामींनी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला. हा व्हिडिओ म्हणजे ती भिंतीवरची अक्षरं आहेत, तो बसमधून दिसणारा फोटो आहे, हा तुमचा सिग्नल आहे. आणि आता तुमच्या समोर 2 पर्याय आहेत. पहिला, व्हिडिओ बंद करा, पुढे स्क्रोल करा आणि विसरून जा, जसं आधी करत होतात अगदी तसंच. आणि दुसरा, आत्ता या क्षणी जिथे आहात तिथे डोळे मिटा. 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. स्वामी तुम्ही आहात, मी आहे, बस. मला माहिती आहे मित्र हो, तुम्ही काय निवडणार आहात. कारण तुम्ही इथपर्यंत ऐकलंय, तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलात. हे सामान्य माणसाचं काम नाहीये, हे एका भक्ताचं काम आहे. हे स्वामींच्या माणसाचं काम आहे. आणि तुम्ही स्वामींचे माणूस आहात. पण थांबा, मी अजून हे संपवलेलं नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलीच, सगळ्यात शेवटची गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची आहे. ते 1 मिनिट जेव्हा तुम्ही हे करताना, तेव्हा एक गोष्ट होते जी तुम्हाला लगेच जाणवणार नाही, पण ती हळूहळू तुम्हाला जाणवेल. तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. पण ते अशा पद्धतीनं बदलतं की तुम्हाला कळतही नाही. एक दिवस तुम्हाला अचानक काहीतरी कल्पना सुचते. कुठून आली काहीच माहिती नाही,
पण ती कल्पना तुमचं आयुष्य बदलते. एक दिवस तुम्हाला अचानक कोणीतरी माणूस भेटतो. कसा भेटला माहिती नाही, पण तो माणूस तुमच्या आयुष्यात एक दरवाजा उघडतो. एक दिवस अचानक तुमचा आजार कमी होतो. कसा झाला माहिती नाही, पण डॉक्टरही चकित होतात. एक दिवस अचानक तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे दिसतात. कुठून आले, कसे आले? तुम्ही काही वेगळं काही केलंही नव्हतं, पण ते पैसे आले. ते सगळं हे 1 मिनिट करतं. कारण ते मिनिट तुम्हाला स्वामींच्या फ्लो मध्ये आणतं. स्वामींचा फ्लो म्हणजे पूर्ण विश्वाचा फ्लो. आणि जेव्हा तुम्ही विश्वाच्या फ्लो मध्ये असता, तेव्हा गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतात. तुम्हाला पळायला लागत नाही कोणत्या गोष्टीच्या मागे. तुम्हाला संघर्ष करायची गरज पडत नाही. गोष्टी तुमच्याकडे आपोआप यायला लागतात. नैसर्गिकरित्या, सहजपणे, स्वामींच्या कृपेने. आता मला तुम्हाला सांगायचं आहे, की बरेच लोक मला विचारतात, हे 1 मिनिट मी करतो, पण काहीच होत नाही. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही खरंच ते 1 मिनिट दिलं का? पूर्णपणे दिलं का? की तुम्ही डोळे मिटून मनात लिस्ट बनवत होतात, पैसे पाहिजेत, नोकरी पाहिजे, आरोग्य पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. ते 1 मिनिट शॉपिंग लिस्ट साठी नाही. ते 1 मिनिट समर्पणासाठी आहे. तुम्ही कधी प्रेमात पडलाय का हो? आठवा ना, जेव्हा तुम्ही कुणावर खरंच प्रेम करत होतात, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीजवळ बसलात की काय करायचात हो? तुम्ही त्याला मागायचात का, मला हे द्या, ते द्या म्हणून? नाही ना, नाही. तुम्ही फक्त बसायचात. त्या व्यक्तीचं अस्तित्वच तुमच्यासाठी पुरेसं होतं. होतं ना? तीच भावना स्वामींजवळ, तीच भावना तुम्हाला अनुभवायची आहे. स्वामी तुम्ही आहात, मी आहे, बस. यापेक्षा शक्तिशाली मंत्र नाही, यापेक्षा शक्तिशाली कोणती साधना नाही, यापेक्षा शक्तिशाली प्रार्थना नाही. आता एक आणखी गोष्ट, मी ही गोष्ट स्वतःचीच सांगतोय. मी एकदा खूप कठीण परिस्थितीतून जात होतो. आर्थिक, मानसिक सगळ्या बाजूंनी. मला वाटत होतं आता काहीच होणार नाही, सगळं संपलं. मी प्रयत्न करून थकलो होतो. मला एक भिंत दिसत होती. लोक म्हणत होते, प्रयत्न कर, मेहनत कर, पण मी थकलो होतो. शारीरिक नाही, पण मानसिक. मन थकलं होतं. एका रात्री मी फोन बघत होतो, तेव्हा मला एक फोटो दिसला, श्री स्वामी समर्थांचा. कुणीतरी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता. साधा फोटो, काही स्पेशल नाही. पण मला वाटलं, थांब 1 मिनिट. मी फोन बाजूला ठेवला, डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हटलं, स्वामी मला काहीच नको, फक्त शक्ती द्या. उद्याचा दिवस जगण्याची शक्ती द्या. 1 मिनिट 60 सेकंद फक्त, बस. आणि दुसऱ्या दिवशी मला ती शक्ती मिळाली. कशी मला माहिती नाही, कुठून मला माहिती नाही, पण मी उठलो, कामाला लागलो आणि हळूहळू हळूहळू दिवसामागून दिवस गेले, गोष्टी बदलायला लागल्या आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे, हा व्हिडिओ बनवतोय. हे स्वामींनी दिलेलं आयुष्य आहे, त्या 1 मिनिटामध्ये. आता तुम्ही कधी विचार केलाय का हो, स्वामी समर्थांनी या पृथ्वीवर अवतार का घेतला? मोठमोठी प्रवचनं द्यायला, मोठी मंदिरं बांधायला, ग्रंथ लिहायला? नाही. स्वामी आले होते एक साधा संदेश द्यायला. भिऊ नकोस, मी आहे. हम गया नहीं, जिंदा है. बस, इतका साधा संदेश. 3च शब्द, मी आहे. पण या 3 शब्दांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे मित्रहो. या 3 शब्दात सगळी शक्ती आहे, सगळं धन आहे, सगळं आरोग्य, सगळं सुख आहे. मी आहे म्हणजे सगळं आहे. कारण जर स्वामी आहेत तर काय कमी आहे? पण स्वामी मी आहे हे अनुभवायला एक क्षण तुम्हाला थांबावं लागतं. ते 1 मिनिट. तुम्हाला माहितीये का, या जगातले सगळ्यात श्रीमंत लोक कोण असतात? ज्यांच्याकडे पैसा आहेत ते नाही, ज्यांच्याकडे शांतता आहे ते, ज्यांना रात्री शांतीची झोप लागते ते, ज्यांना सकाळी उठल्यावर भीती वाटत नाही ते, ज्यांना विश्वास आहे की सगळं काही ठीक होईल ते.
ती शांतता, ती झोप, तो विश्वास, हे सगळं त्या 1 मिनिटात येतं. तुम्हाला कोट्यावधी रुपये नको का? ठीक आहे. पण तुम्हाला शांतता तर हवी असेल ना? तुम्हाला विश्वास हवा ना? तुम्हाला रात्री शांत झोप लागावी हे तर हवं ना? तुम्हाला सकाळी उठल्यावर ऊर्जा हवी, हो ना? ते 1 मिनिट, ते 1 मिनिट तुम्हाला हे सगळं देतं. आणि मजा काय आहे माहितीये का? जेव्हा शांतता येते, जेव्हा विश्वास येतो, जेव्हा ऊर्जा येते, तेव्हा पैसाही, आरोग्यही आपोआप येतं, सुखही आपोआप येतं. तुमचे नातेसंबंध सुधारायला लागतात. कारण या सगळ्याचं मूळ एकच आहे. तुमची अंतर्गत अवस्था. तुम्ही आतून कसे आहात? बाहेरचं तुम्ही जसं आतून राहाल तसंच बाहेरचं दिसतं ना. आणि ते 1 मिनिट तुम्हाला आतून बदलतं. तुमचं आतलं जग सगळं सुंदर बनवतं. आता मला तुम्हाला एक चॅलेंज द्यायचं आहे. हो, चॅलेंज. पुढचे 21 दिवस, फक्त 21 दिवस जिथे कुठे तुम्हाला स्वामी दिसतील, नाव दिसो, फोटो, मूर्ती, काहीही, 1 मिनिट थांबा, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि मनातल्या मनात म्हणा, स्वामी तुम्ही आहात, मी आहे, बास. 21 दिवस. कारण 21 दिवसात सवय बनते आणि जेव्हा ही सवय तुमची बनते ना, तेव्हा तुम्हाला बदल दिसायला लागतो. पण एक अट आहे. 21 दिवस सलग करा. मध्ये एकही दिवस सुटला तर पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करा. कारण स्वामींना कन्सिस्टन्सी हवीये. स्वामींना डिसिप्लिन हवंय. स्वामींना तुमचा निश्चय बघायचा आहे. ते टेस्ट करत आहेत. तुम्हाला स्वामी खरंच हवे आहेत का? की फक्त व्हिडिओ बघून तुम्ही सोडून देणार आहात? ही टेस्ट आहे. आणि या 21 दिवसात तुम्हाला काही अनुभव येतील. ते अनुभव सगळे सारखे नसतील. कुणाला स्वप्नात स्वामी दिसतील, कुणाला अचानक एक संधी मिळेल, कुणाच्या आजारात फरक पडेल, कुणाच्या संबंधात सुधारणा होईल, कुणाला फक्त एक शांतता जाणवेल. ते काहीही असू शकतं. पण एक गोष्ट नक्की होईल, तुम्ही बदलाल. तुम्ही आतून बदलाल. आणि जेव्हा तुम्ही आतून बदलता, तेव्हा बाहेरचं सगळं बदलतं. तुम्हाला माहितीये का, स्वामी समर्थांचे लाखो भक्त आहेत, लाखो. पण खरे भक्त किती आहेत हो? जे रोज 1 मिनिट देतात ते किती? फार कमी. कारण लोकांना मोठमोठ्या गोष्टी करायच्या असतात. मंदिराला 10,000 रुपये दान द्यायचे असतात, मोठा अभिषेक करायचा असतो, लांबची यात्रा करायची असते. हे सगळं चांगलं आहे, ह्याच्यात चुकीचं काहीच नाहीये. पण स्वामींना हे नकोय. स्वामींना फक्त तुम्ही हवे आहात. तुम्ही संपूर्ण 1 मिनिट 60 सेकंदासाठी. लाखो रुपयांचा अभिषेक स्वामींना तितका जवळ आणत नाही जितका तो तुमचा 1 मिनिट आणतो. कारण अभिषेक ही बाहेरची गोष्ट आहे. तो 1 मिनिट जो आहे तो मात्र आतली गोष्ट आहे. आणि स्वामी आत आहेत. आणि आता सगळ्यात शेवटी, हा व्हिडिओ इथेच संपत नाही. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आता सुरू होतोय. आता तुम्ही जेव्हा हा फोन ठेवाल, जेव्हा तुम्ही बाहेर जाल, जेव्हा रस्त्यावरून जाल, जेव्हा बसमध्ये बसाल, जेव्हा कुणाच्या गळ्यातला लॉकेट तुम्ही पाहाल आणि तिथे तुम्हाला स्वामी दिसतील, जेव्हा गाडीच्या डॅशबोर्डवर ते दिसतील, जेव्हा व्हॉट्सअप स्टेटसवर किंवा कुठेही दिसतील, तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल. ती सोलापूरची गोष्ट आठवेल, ती पुण्याच्या बाईची गोष्ट आठवेल, तो नागपूरचा तरुण आठवेल. आणि तुम्ही थांबाल 1 मिनिट आणि डोळे मिटाल. स्वामी तुम्ही आहात, मी आहे, बास. आणि तुमचं आयुष्य बदलायला लागेल मित्रहो. मला आता एक वचन द्या, स्वतःला द्या वचन, स्वामींना वचन द्या. हे आजपासून जिथं कुठे स्वामी दिसतील 1 मिनिट तुम्ही थांबाल. फक्त 1 मिनिट, न चुकवता, न विसरता 1 मिनिट तुम्ही थांबणार आहात. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात बदल होईल, आणि तो होईलच मला माहिती आहे 100%, तेव्हा या व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचा अनुभव सांगा. कारण तुमचा अनुभव कुणाला तरी प्रेरणा देऊन जाईल. कुणाला तरी भिंतीवरची ती जी अक्षरं होती ना, ते कुणासाठी तरी बनेल. कुणाला तरी तो बसमधून दिसणारा तो फोटो बनेल. तुमचा कमेंट खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कुटुंबात, तुमच्या मित्रात, ओळखीच्यांना पाठवा. कारण कुणीतरी आज त्या सोलापूरच्या माणसासारखं रात्री एकटं चालतंय. कदाचित कुणीतरी त्या बाईसारखं बसमध्ये बसून रडतंय. कदाचित कुणीतरी त्या तरुणासारखं अँझायटीमध्ये जगतंय. तुमचा एक शेअर
त्या शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात स्वामी पोहोचतील. आणि स्वामींना पोहोचवणं हे खरंच किती भक्तीचं काम आहे, तुम्हीच विचार करा. श्री स्वामी समर्थ मित्र हो, ते आहेत, ते सदैव आहेत. हम गया नहीं जिंदा है. ते तुमच्या सोबत आहेत, ते तुमच्या आत आहेत. फक्त 1 मिनिट थांबा, 1 मिनिट, आणि अनुभवा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद मित्रो.